अभ्यास चालू असताना मला एका MNC कंपनीमध्ये 7 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी लागली होती। परंतु माझ्या मनामध्ये ठरलं होतं की आपल्याला आता MPSCची परीक्षा द्यायची आणि ती पासही करायची। मला प्रत्येक सर हेच म्हणायचे, जसं की मला 10वीला एक सर म्हणले होते की तू कदाचित तुमच्या घरचं नाव खराब करतो की काय। मुख्यमध्ये मला 140 मार्क असून पण मी एका मार्कने बाहेर निघलो, खूप जास्त डिमोटिवेट झालो। जेव्हा MPSCचा निकाल लागला आणि मी माझी रँक बघितली, माझी रँक राज्यात 4थी आहे। मला कधीच वाटलं नव्हतं की मी 4था येईल, कारण की मी वर्गात पण कधी 4था येत नव्हतो। स्वप्न 3 असतात जे आपल्याला झोपेत पाडतात, स्वप्न तर ती असतात जे आपल्याला झोपू देत नाही। नमस्कार, मी वैभव वसंतराव सांगळे। नुकत्याच लागलेल्या MPSCच्या निकालामध्ये माझी पोलीस उपनिरीक्षक 2023 साठी नेमणूक झालेली आहे। मी राहणार कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथून आलेलो आहे। माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे। त्यानंतर मी डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला। मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर माझी डिग्री ही संदीप फाउंडेशन नाशिक या ठिकाणी झाली आहे। माझ्या फॅमिलीमध्ये आई-वडील, मी, 2 बहिणी आणि माझा लहान भाऊ, आम्ही टोटल 6 जण आहोत। मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस डिग्रीला असताना आमचे शिक्षक मला नेहमी म्हणायचे की तू कॉलेजमध्ये इकडे तिकडे फिरत असतो तर तुझं काय होईल। त्यावेळेस माझा स्वतःवरती इतका विश्वास होता की मला माहीत होतं मी जिथे लात मारील तिथे पाणी काढेल। 2020 साली मी ज्यावेळेस डिग्री लास्ट इयरला होतो त्यावेळेस नुकताच आपल्या देशामध्ये करोनाचे संकट आले होते। त्यावेळेस माझं लास्ट इयर म्हणजे लास्ट सेमिस्टर हे घरूनच झालं। मी असा निर्णय घेतला की आपण हा वेळ वाया न घालवता आपण आता MPSCची तयारी करूयात। आणि मी काही पुस्तके घरी घेऊन आलो आणि अभ्यास चालू केला। तेव्हाच माझ्या मोठ्या ताईचं लग्नही झालं होतं आणि घरामध्ये असं वातावरण होतं की आता याने काहीतरी केलं पाहिजे आणि मी माझा अभ्यास चालू केला। अभ्यास चालू असताना मला एका MNC कंपनीमध्ये 7 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी लागली होती। परंतु माझ्या मनामध्ये ठरलं होतं की आपल्याला आता MPSCची परीक्षा द्यायची आणि ती पासही करायची। परंतु हा प्रवास वाटेल तितका सोपाही नव्हता। मी अभ्यास चालू केला आणि पहिल्याच प्रयत्नात मी पूर्व परीक्षा पासही झालो। परंतु नियतीला काही हे मान्य नव्हतं आणि मी मुख्य परीक्षेमध्ये 1 मार्कने मागं राहिलो। मी ज्यावेळेस 1 मार्कने तो पेपर फेल झालो त्यावेळेस मी घरी कॉल केला आणि त्यामध्ये माझ्या वडिलांना मी बोललो। तेव्हा माझी आईही त्या कॉलवर होती आणि मी त्यांना बोललो की आता मला MPSC पुढे देण्याची इच्छा नाही, कारण की PSI 2020चा अटेम्प्ट हा ज्यावेळेस आम्ही दिला त्यावेळेस सुमारे त्या प्रोसेसला पूर्व आणि मुख्य 2 वर्ष माझी निघून गेली होती आणि माझ्यासोबतचे माझे मित्र सुमारे 10 ते 15 लाख पॅकेजवरती काम करायला लागले होते आणि मला असं वाटत होतं कुठंतरी मी मागे पडलो आहे। आणि मी घरी फोन करून सांगितलं की मी माझं 100% देऊनही माझं सिलेक्शन झालं नाही। त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला की ह्यावेळेस तू 1 मार्कने राहिला आहे, पुढच्या वेळेस तू 10 मार्कने ती परीक्षा पास कर आणि दाखवून दे की तुझ्यामध्येही काहीतरी वेगळं आहे। त्यावेळेस मी घरी व्हिडिओ कॉल केला त्याच दिवशी ज्या दिवशी माझा रिझल्ट गेला होता आणि मी बघितलं की त्या कॉलवरती माझी आई रडत होती आणि हे सगळं बघून माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। आईला रडताना बघून मी तो फोन तिथेच कट केला आणि त्यानंतर ज्या वेळेस मी रोज सकाळी उठायचो तर पहिला चेहरा माझ्या आईचा माझ्या डोळ्यासमोर असायचा आणि तिच्या डोळ्यात अश्रू असायचे। कदाचित मला ती सांगत असेल की अरे उठ आणि तू आता मेहनत कर, आणि तो चेहरा रोज डोळ्यासमोर घेऊन मी अभ्यास केला। 1 वर्ष PSI 2023चा ज्यावेळेस मी अटेम्प्ट दिला त्यावेळेस पूर्व परीक्षा दिल्यानंतर मला माहीत होतं की मी पूर्व पास होणार आहे आणि पूर्व पास झाल्यानंतर मी त्याच दिवशी ज्या दिवशी मी प्रिलिम दिली त्याच दिवसापासून मी मुख्यचा अभ्यास चालू केला। मुख्यची तयारी तशी 70-80% झालेली होती आणि अजून ह्याच्यामध्ये काय चांगलं करता येईल त्यासाठी मी करत होतो आणि ठरलं होतं की आता करेंगे या मरेंगे। मग त्यानुसार मी माझ्या अभ्यासाचं नियोजन लावलं। अभ्यास करत असताना तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो आणि त्या सपोर्टसाठी मी माझ्या फॅमिलीला मनापासून खरंच किती त्यांचं ऋण फेडायचा प्रयत्न केला तरी आयुष्यभर ते ऋण माझं फिटणार नाही। माझ्या वडिलांनी माझ्या आईने कधीच असं जाणून दिलं नाही की घरात काही अडचण असेल। एक वेळा मला
पुण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही राहता त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मासिक 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. त्यात जर तुम्ही क्लास लावला तर ते 5-6 हजार रुपये वेगळेच. तर ज्यावेळेस मला पैशांची गरज होती आणि मी घरी पैसे मागितले तर एक वेळ अशी आली होती की माझ्या आईने स्वतःच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र होतं ते गहाण ठेवलं होतं. कारण की त्यावेळेस ती परिस्थिती तशी होती. नुकताच कोरोनामुळे शेतीमालालाही भाव नव्हता आणि या सगळ्या गोष्टीवर पर्याय म्हणून आईने असं म्हणलं होतं की माझं सोनं परत येईल, परंतु तुझ्या आयुष्याचा जो वेळ आहे तो परत येणार नाही. आणि मी तीच गोष्ट डोक्यात ठेवून रोज आपल्या जिद्दीने मेहनतीने सकाळी उठून ते रात्री म्हणजे सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हा माझं शेड्यूल असायचं की आता या वेळेत कुठलाही टाईमपास करायचा नाही आणि फक्त आपला अभ्यास आणि आपण या 2च गोष्टी. त्यानंतर मी एक पेपर देत गेलो आणि बऱ्याचशा पेपरमध्ये मी पासही होत गेलो आणि फायनल मला PSI 2023ची पोस्ट लागली. ह्या पूर्ण जर्नीमध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप मदत करतील. मी जे सांगणार आहे त्यामध्ये की तुम्ही सक्सेस होण्याच्या पहिले जे लोक तुमच्या सोबत होते तुम्ही त्या लोकांना कधीच विसरू नका. कारण की ते लोक असे असतात की ते तुमच्या पोस्टकडे पाहून कधीच तुमच्या सोबत नसतात. ते तुमच्या स्वभावाकडे बघून तुम्हाला माणूस म्हणून ते तुमच्या सोबत असतात आणि पोस्ट भेटल्यानंतर सगळा गाव जो आहे तो तुम्हाला एकदम असं वेगळं फील करतो की तुम्ही काहीतरी खूप मोठं अचीव्ह केलेलं आहे. नक्कीच त्यांच्यासाठी ते असेलही, परंतु असं म्हणतात ना की आपला पाय नेहमी जमिनीत, आपले जे मुळं आहे ते आपले जमिनीतच असावे, तसं माणसाने आपलं स्वतःचं चारित्र्य ठेवावं. तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघून किंवा कुठलाही तुम्ही एखाद्या क्लासच्या रील बघून किंवा कुठल्याही युनिफॉर्मच्या रील बघून लगेच त्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन MPSC मध्ये येण्याचा निर्णय घेऊ नका. तुम्ही पहिले स्वतःला पूर्णपणे अनालिसिस करा. या ठिकाणी काय झालंय की MPSC मध्ये येणारा जो क्राऊड आहे तो मॅक्स ग्रामीण भागातला आहे, शेतकरी वर्गातला आहे. मित्रांनो, तुम्हाला आधीच माहित आहे की 5 वर्षापूर्वीही कांद्याला भाव 1100 रुपयेच होता आणि आताही 1100 रुपये चालू आहे. त्यामुळे तुम्हाला इथे येऊन फक्त पैसे वाया घालवायचे हा तुमचा हेतू नकोय. तुम्ही स्वतःला पूर्ण अनालिसिस करा. तुमचं लॉजिकल कसं आहे, तुमचं सायन्समध्ये तुम्ही कसे आहात, तुम्हाला इतिहासामध्ये पण रुची आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास केल्यानंतरच तुम्ही MPSC मध्ये येण्याचा निर्णय घ्या. कारण की इथे 6 महिन्यात साधी एक प्रिलियम पण होत नाही. त्यामुळे इथं जर तुम्हाला यायचं असेल तर एक टाइम स्पॅन ठरवून या की मी वयाच्या माझ्या एवढ्या वर्षापर्यंत माझं 100% देईल आणि त्या 100% जर मी झालो तर ठीक, नाहीतर मी प्लॅन बी माझं ऍक्टिव्हेट करेल. जसं माझा प्लॅन बी पहिल्यापासून ऍक्टिव्हेट होता की जर नाही झालं इथं तर एकतर आपण MNC कंपनीमध्ये जॉब करूया, कारण आपण एक इंजिनियर आहोत. आपण काय घरात बसणार नव्हतो. आणि जर नाही जॉब करायचं ठरलं तर आपण शेती करूयात. हे माझे 2 ऑप्शन पहिल्यापासून फिक्स होते. परंतु ज्यावेळेस मी स्वतःला प्लॅन बी माझा डिॲक्टिव्हेट केव्हा केला, ज्यावेळेस मी मेन्सला गेलो आणि मेन्सला गेल्यानंतर असं ठरलं की करायचं तर आता हेच. आणि एकदम फायनल जे माझं 100% होतं, मी आयुष्यात कधी इतका अभ्यास केला नाही. आज जेव्हा MPSCचा निकाल लागला आणि मी माझी रँक बघितली, माझी रँक राज्यात 4थी आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मी 4था येईल, कारण की मी वर्गात पण कधी 4था येत नव्हतो. मी ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस मी वर्गात असेल 15वा-16वा, त्यावेळेसही मी कधीच वर्गात 4था आलो नाही. आणि मी ॲव्हरेज स्टुडंट, कायम मागच्या बेंचवर बसणारा मुलगा होतो. आणि मला प्रत्येक सर हेच म्हणायचे, जसं की मला 10वीला एक सर म्हणले होते की तू कदाचित तुमच्या घरचं नाव खराब करतो की काय. पण मला माहिती की आपल्याला तुम्हाला डिफाईन कोणी करू शकत नाही. तुम्हाला डिफाईन तुम्ही स्वतःच करू शकता. ज्यावेळेस तुम्ही असं ठरवता की मला करायचंय, मग ते कुठलंही क्षेत्र असो, मी हे फक्त MPSC किंवा PSI या पदाबद्दल बोलत नाहीये, हे कुठलंही क्षेत्र असो, तुम्ही एकदा ठरवलं की तुम्हाला करायचंय तर तुम्ही ते जोपर्यंत पूर्णत्वात जात नाही तोपर्यंत तुम्ही त्याला 100% दिलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मला अभ्यास करायचा नाही, किंवा ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता मला खरंच आयुष्य माझं खूप चांगलं चालू आहे, मला काही गरज नाही कोणाची, त्यावेळेस एकदा घरी चक्कर मारून या. तुम्हाला समजल, ज्यावेळेस तुमच्या तुम्ही बापाचे तुमचे तळवे बघशाल आणि त्याचे भाजलेले पाय बघशाल उन्हात, त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपल्याला आयुष्यामध्ये खूप काहीतरी मोठं करायचं आहे. MPSC करत असताना तुमची संगत कशी असावी याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण जर ठरवलं तर आपण चांगल्या मित्रांमध्ये राहू शकतो आणि ठरवलं तर आपण थोड्याशा वेगळ्या संगतीच्या मित्रांमध्ये पण राहू शकतो. अभ्यास करणं, मी आतापर्यंत मला वाटतं की सगळ्यात जर कुठली अवघड गोष्ट असेल तर ती अभ्यास करणं. आणि त्यावेळेस आपल्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात की मला फिरायला कोणी सोबत का नाहीये, पिक्चर पाहायला सोबत का कोणी नाहीये.
तर ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो मला अशा मित्रांची संगत लागली की जे मुलं मला काय त्या एका ट्रॅकवर ठेवलंय त्यांनी, की बाबा तू अभ्यास कर, तू ह्या गोष्टी नंतर करायला खूप जास्त दिवस आहे. आणि खरंच मला आजही त्यांचा शब्द आठवतो की आता निकाल लागल्यानंतर सगळं हे जे रान आहे ते आपल्यासाठी मोकळं असतं. खूप साऱ्या गोष्टी आहे, खूप सारे स्वप्न आहेत ते आपण नंतरही करू शकतो. फक्त तुम्हाला चांगले मित्र मिळणं, म्हणजे श्रीकृष्णाला जसं सुदामा त्यांचा मित्र होता आणि त्या मित्राचं त्यांनी महत्व सांगितलेलं आहे, तसं चांगले मित्र मिळणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे आपल्याला त्या उदाहरणातून नक्कीच कळतं. बऱ्याचशा मुलांचे असे मेसेज आलेत की अभ्यास करत असताना 8 दिवस खूप जास्त मोटिवेट असतो आणि त्यानंतर परत हाय ते चालू होतं. अभ्यास करत असताना एक दिवस तुम्ही 16 तास अभ्यास केला आणि एक दिवस तुम्ही 2च तास बसले तर त्या दोन्हींची व्हॅल्यू 0 आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सातत्य, कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. विराट कोहलीला एकदा प्रश्न विचारला होता की तू इतका महान बॅट्समन कसा काय, तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं की मी महान नाहीये, तर माझ्यामध्ये एक गुण आहे, तो गुण खूप महान आहे, तो म्हणजे कन्सिस्टन्सी, म्हणजे सातत्य. एमपीएससी मध्ये ही गोष्ट तुम्हाला सक्सेस देण्यासाठी, एमपीएससी असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, सक्सेस देण्यासाठी खूप महत्वाची आहे, ती म्हणजे सातत्य तुमच्यामध्ये पाहिजे. आणि जे सातत्य आहे ते टिकवायचं कसं, तर तुम्ही जे करणार आहे त्याचं काहीतरी कारण पाहिजे. म्हणजे जसं की मी स्वतःला सांगितलं होतं की माझ्या माइंडमध्ये एक होतं की हे कारण आहे आणि ह्या कारणासाठी मला ते करायचं आहे, तर ते कारण फार गरजेचं आहे. एक कारण बनवा की मला सकाळी या वेळेत उठायचं आहे आणि त्या वेळेसाठी मला हे कारण पाहिजे. आणि जर तुमच्यासाठी कारण ऑलरेडी असेल तर उत्तमच आहे, आणि नसेल तर कारण बनवून घ्या. तर ज्यावेळेस तुम्ही ते करता त्यावेळेस तुमच्यामध्ये ती कन्सिस्टन्सी येते, ते सातत्य येतं. मी ज्यावेळेस 2020चा अटेम्प्ट दिला त्यावेळेस मी पहिल्याच प्रयत्नामध्ये प्रिलियम पास झालो होतो आणि मी इतका जास्त कॉन्फिडंट होतो की मला असं वाटलं होतं की आता मी पहिल्याच प्रयत्नात PSI होणार. परंतु मुख्यमध्ये मला 140 मार्क असून पण मी एका मार्कने बाहेर निघलो. खूप जास्त डिमोटिवेट झालो आणि एमपीएससीच्या त्यावेळेस त्या एक्झामवरती मॅथची केस होती, त्यामुळे ती एक्झाम चालू असतानाच 21ची प्रिलियम झाली, परंतु मी 20च्या मेनचाच अभ्यास करत होतो त्यामुळे ती फेल झालो. आणि 22ची प्रिलियम जवळ आली त्यावेळेस ते 10 दिवसाचा गॅप भेटला होता फक्त अभ्यासाचा, त्यामुळे मी तिथेही फेल झालो होतो. परंतु मला माहित होतं की आपल्याला जे यशाने हुलकावणी ती अगदी थोड्या मार्कने दिलेली आहे, आपण जर अजून चांगल्या पद्धतीने केलं तर आपण करू शकतो. आणि मग 23ची एक्झाम मी दिली, त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने माझा अभ्यासही झाला. आणि जसं की बघितलं, घरी वातावरण चांगलं होतं, घरच्यांनी कधी घरच्या काही गोष्टी मला सांगितल्याही नाही की इथं आमचं काही वाईट चालू आहे किंवा चांगलं चालू आहे. ते फक्त म्हणायचे तू अभ्यास कर. आणि त्यांच्या सपोर्टमुळं मी मुख्यही चांगली दिली. त्यानंतर शारीरिक चाचणी, PSIच्या याच्यात महत्वाचा टप्पा होता शारीरिक चाचणी. शारीरिक चाचणीला असताना मला बॅकला इंजुरी झाली होती आणि मला थोड्या दिवसांसाठी असं वाटायचं की आपण आता जर आपल्याला आता काही होत नाही, परंतु जर मी मेन एक्झामसाठी गेलो, ज्या दिवशी माझं फिजिकल आहे, तिथं मला काही झालं तर काय होईल. त्यावेळेसही माझी आई मला सांगायची की तू बस तू स्वतःवर विश्वास ठेव, आमचा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे, तुझा जो काही निकाल राहील तो आम्हाला मंजूर राहील. म्हणून मी इतका माइंड फ्री, एकदम फ्री माइंड जायचो आणि ती गोष्ट करून यायचं. मला फिजिकललाही चांगले मार्क पडले. त्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी चांगली करून घेतली. खूप चांगल्या पुण्यामध्ये पण खूप चांगल्या ठिकाणी मी मॉक दिले आणि जसं सरांनी सांगितलं तसे मला मार्क्सही आले. आणि मी फायनल लिस्टमध्ये राज्यामध्ये 4था म्हणून माझी निवड झाली. मेन झाल्यानंतर जो पार्ट असतो तो असतो फिजिकल, आणि त्याच्यानंतर जे असतं ते म्हणजे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू मध्ये जे प्रश्न विचारतात त्यासाठी मी मॉक दिले होते आणि त्या मॉक मध्ये मी खूप चांगली तयारी पण करून घेतली होती. आता तुम्हाला माहितीये की आपण जे विचारतो, आपण जे अभ्यास करतो आणि आयोग जे विचारतं याच्यामध्ये फार मोठी तफावत असते. परंतु मी सर्वांगीण चौफेर तयारी करून गेलो होतो. त्याच्यामध्ये मी AI चा पोलीसमध्ये काय वापर होईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पोलीसमध्ये काय वापर होईल हे सगळं मी करून गेलो. परंतु ज्यावेळेस मी तिथं गेलो त्यावेळेस त्यांनी मला असा प्रश्न विचारला की तू जिथे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असशील तिथे जर गुन्हेगारी जास्त वाढली तर तू काय करशील. तर अशा वेळेस तुम्हाला उत्तर देताना कधी तुम्ही असं सिंगम सारखे डायलॉग नाही देऊ शकत. त्यावेळेस तुम्ही संविधानाला धरून, कायद्याला धरून, कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. तितकी तुम्ही तयारी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही आता नवीन कमर्स आहेत किंवा जे पहिल्यापासून एमपीएससी करत आहे त्या मित्रांना माझा एक सल्ला आहे की मित्रांनो, आपलं जे वय असतं, म्हणजे आपलं जे 22 नंतर जेव्हा आपण डिग्री पास होतो आणि त्यानंतर 5-6 वर्ष आपण या ठिकाणी घालतो, तर ते जे वय असतं ते घडण्याचं आणि बिघडण्याचं या दोन्हीचं
हे आपलं वय असतं. त्यामुळे ह्या ठिकाणी निर्णय आपला असतो की आपल्याला आपल्या आयुष्याला एक कलाटणी द्यायची आहे की आपलं आयुष्य पूर्णपणे बिघडवून घ्यायचं आहे. माझा रिझल्ट लागल्यानंतर मी बघितलं आहे की जे मोठे आमदार असतील, संचालक असतील, चेअरमन असतील, ते माझ्या वडिलांना मी ज्यावेळेस ते बघतो त्यांच्या डोळ्यांमध्ये वडिलांसाठी रिस्पेक्ट बघतो. आणि माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त अभिनंदन माझ्या वडिलांची केले लोकांनी की खरंच तुमचं अभिनंदन, तुम्ही इतके कष्ट करून तुमच्या मुलांना शिकवलं आणि आज मुलाला तुम्ही PSI बनवलं. त्यावेळेस खरंच तुम्हाला असं वाटतं की तुम्ही केलेले कष्ट हे नाममात्र आहे, तुमचं जे सक्सेस आहे ते खूप मोठं आहे. या दिवसासाठी मग मला खरंच वाटतं की मी कदाचित ह्याच दिवसासाठी तो अट्टहास केला असावा. मित्राचं काय महत्व असतं या स्पर्धा परीक्षेमध्ये हे मी तुम्हाला एका उदाहरणातून सांगतो. माझ्यासोबत घडलेली गोष्ट आहे. ज्यावेळेस मी फेल झालो होतो 2020 मध्ये आणि एकदम अंडर कॉन्फिडन्स मी ज्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस मी असं ठरवलं की आता आपण एक काम करूयात, टायपिंगचं सर्टिफिकेट काढूया, कारण की जागा जास्त येणार होत्या आणि आपण ग्रुप सी ची ना आपण ती एक्झाम देऊ आणि आपण आता पास होऊयात. PSIचं स्वप्न आपलं आता स्वप्नच राहणार असं मी ठरवलं होतं. परंतु माझा एक मित्र होता जो की राज्यसेवेसाठी बऱ्याचदा त्यांनी मेन्स दिली होती आणि आता तो क्लास 1 म्हणूनही कार्यरत आहे. त्यांनी मला सांगितलं की तुला जर ग्रुप सी साठीच यायचं होतं तर तू इथं आलाच कशाला, तुला 7 लाखाची पगाराची नोकरी सोडून तू इथं आलाच कशाला. आणि त्यांनी ज्यावेळेस हे वाक्य तो बोलला त्यावेळेस माझे डोळे उघडले की खरंच आपण स्वतःला इतकं कमी समजतोय, तर आपण स्वतःवरच विश्वास ठेवत नाही तर लोक काय आपल्यावर विश्वास ठेवणार आहे. त्यावेळेस मी त्याचं ऐकलं आणि मी माझा जो PSIचा अभ्यास आहे तो पुढे चालू ठेवला. कुठेही न भरकटता एक माझं टार्गेट ठेवलं आणि मी ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी पूर्णपणे मेहनत घेतली. मित्रांनो, तुम्ही जर मागचे रिझल्ट बघितले आणि जर जो सक्सेस रेशो म्हणजे जर 3 लाख लोकांनी 2023च्या वेळेस 2 ते 2.5 लाख फॉर्म आले होते, एवढ्यांनी परीक्षा दिली, परंतु त्यातून 2-2.5 लाख लोक सगळेचे सगळे सिलेक्ट नाही झाले. त्यातून सिलेक्शनचा रेशो होता फक्त त्या 2.5 ते 3 लाखाच्या मधून फक्त आम्ही 250 जण सिलेक्ट झालेलो आहोत. म्हणून स्पर्धा परीक्षेचं वास्तव हे सुद्धा तितकंच भयंकर आहे. जितकं त्या यशाचं गुणगान लोक गातात तितकंच तुमच्या अपयशाचे चर्चे पण होतात. त्यामुळे तुम्ही तिथंही स्वतःला पूर्ण परखून आले पाहिजे. जसं मी सांगितलं की स्वतःला पूर्णपणे तुम्ही बघा की तुम्ही तुमचं लॉजिकल बघा, तुमचं सायन्स कसं आहे, तुमचं हिस्ट्री कसं आहे आणि तेव्हाच तुम्ही या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवा. कारण की इथं आल्यानंतर एक्झिट लवकर सापडत नाही. इथली एंट्री फार सोपी आहे परंतु इथली एक्झिट लवकर सापडत नाही. त्यामुळे येतानाच डोक्यामध्ये एक प्लॅन बी बॅक ऑफ द माइंड ठेवा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना स्ट्रेसही जाणवत नाही. कारण की तुमच्या जवळ प्लॅन बी असतो, एक मनामध्ये विचार असतो की नाही इथे झालं तर आपण कुठेतरी नक्कीच करूयात. त्यामुळं प्लॅन बी ही तितकाच महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की माणसाचा गुणधर्म आहे की सतत प्रगती करत राहणं आणि जो सतत प्रगती करत राहतो तोच यशाच्या शिखरावरती पोहोचतो. एक जे यश आहे त्याने तुम्ही जास्त भावून न जाता तुम्ही पुढच्यासाठीही प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी आलो आहोत तीच आपल्यासाठी सर्वोच्च ठिकाण आहे, परंतु तसे नसून आपण नेहमी प्रयत्न करीत राहिलं पाहिजे. म्हणजे नदीचं वाहनं हे तिच्या जसं जिवंतपणाचं उदाहरण असतं, तसंच मी काही जाता जाता एक गोष्ट सांगून जातो की जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी का असली इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी पूरा आसमान बाकी है, अभी पूरा आसमान बाकी है. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.